केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडनं बजेट सादर करण्यात आलेला आहे। अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर तो नेमका कसा आहे याची उत्सुकता सगळ्यांना लागलेली आहे। त्यामध्ये एकूणच सर्वसामान्यांना काय मिळालं, उद्योजकांना काय मिळालं याच संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत आहेत अजित मंगरुळकर सर। आपण त्यांच्याशी या संदर्भात बातचीत करूया। ते डीजी आहेत आयएमसीचे। एबीपी माझामध्ये स्वागत सर। एकूण जर का बजेट बघायचं तर तुमची पहिली प्रतिक्रिया काय आहे? पहिली प्रतिक्रिया अशी आहे की अगदी स्ट्रॅटेजिक बजेट आहे, ग्रोथ ओरिएंटेड आणि डेव्हलपमेंट ओरिएंटेड बजेट आहे। म्हणजे हा लॉंग टर्म बजेट आहे। जसे बाकीचे पण बजेट्स जे आधीचे 4 वर्षाचे होते ते सगळे लॉंग टर्म होते, कधी एक शॉर्ट टर्म नाही आहे। आणि ओव्हरऑल आता जसं मंत्रींनी म्हटलं की पहिला बजेट आहे अमृतकालमध्ये, तर हा अमृतकालचाच बजेट आहे। काही पुढच्या 25 वर्षात आपल्याला कुठे जायचं आहे त्या हिशोबाचा बजेट आहे। आणि जर एकंदर पाहायला गेलं तर सगळ्या इकोसिस्टममध्ये त्यांनी गुंतवणूक केली आहे। म्हणजे तुम्ही जर ॲग्रिकल्चर पहा, एज्युकेशन पहा, इन्फ्रास्ट्रक्चर पहा, सगळीकडे इन्फ्रास्ट्रक्चरच्या हिशोबाने तुम्ही म्हटलं तर रेल्वेचं बजेट वाढवलं आहे, तुम्ही कॅपेक्स वाढवलं आहे, इथे PM आवास योजनामध्ये तुम्ही आउटले वाढवलं आहे, एज्युकेशनमध्ये तुम्ही अगदी आदिवासींपर्यंत कसे पोहोचणार त्या हिशोबाने काही तुम्ही संकल्पना केली आहे। ॲग्रिकल्चरमध्ये तुम्ही स्टार्टअप ॲग्रिगेटर फंड क्रिएट करणार आहे, एक सेंटर ऑफ एक्सलन्स सुरू करणार आहे जिथे तुम्ही 3 युनिव्हर्सिटीजमध्ये AI आणि या बाकीच्या सगळ्या टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट करणार। तर एकंदर पाहायला गेलं की ओव्हरऑल इंडियाचं किंवा आपल्या भारत देशाचं डेव्हलपमेंट आणि ग्रोथच्या हिशोबाने, तर आज जर तुम्ही विचारलं की सर्वसामान्य माणसाला अमुक याच्यामध्ये फायदा होतोय की असं अपार्ट फ्रॉम पर्सनल टॅक्सेशनमध्ये असं काही एक पर्टिक्युलर गोष्ट नाही आहे। कारण की या दृष्टिकोनाने केलंय की उद्या जर भारताचं ओव्हरऑल डेव्हलपमेंट झालं तर तुम्ही आणि आपण आपल्याला तर फायदा होणारच आहे तो। आणि जर आजची जर परिस्थिती घेतली आपण, आपलं GDP इज 7%। देशाचा जगातला कोणताही देश नाही जो या लेवलवर आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये। आपलं इन्फ्लेशन इज बिलो 6%। म्हणजे ते सगळं आपण कंट्रोल करून प्लस फिस्कल डिफिसिट पण आपण ऑन टार्गेट आहोत। म्हणजे निर्मला सीतारामन म्हटलंय की 25-26 मध्ये शी विल बी एबल टू ब्रिंग इट टू 4.5%। म्हणजे आपण असले काही तुम्ही जे टार्गेट जे आपल्याला दिसतात आहे त्या हिशोबाने ओव्हरऑल ग्रोथ तर होत आहे। येस, सर्वसामान्य माणसाचं जर तुम्ही म्हटलं पर्सनल टॅक्सेशन, पण ते पर्सनल टॅक्सेशन न्यू रेजिममध्ये दिलं आहे। म्हणजे एकंदर एक स्ट्रॅटेजी अशी केली आहे की सगळ्यांना न्यू रेजिममध्ये आकर्षित करावं। म्हणजे पुढल्या 5-6 वर्षात ते म्हटलं ओल्ड रेजिममध्ये काही दे विल स्क्रॅप दी ओल्ड रेजिम, पण न्यू रेजिमला त्यांनी इंटरेस्टिंग केलंय। तर त्या हिशोबाने सगळं अगदी पाहायला गेलं तर इट्स अ व्हेरी वेल थॉट आउट स्ट्रॅटेजिक बजेट फॉर ग्रोथ अँड डेव्हलपमेंट। दुसरीकडे बघायचं तर ग्रीन ग्रोथ बद्दल मोठ्या प्रमाणात चर्चा जी आहे ती आपल्याला या अर्थसंकल्पामध्ये बघायला मिळालेली। याकडे तुम्ही कसं बघता? कारण की येत्या काही दिवसामध्ये EV असेल, ग्रीन हायड्रोजन असेल, याचा मोठ्या प्रमाणात वापर जो आहे तो वाढणार आहे। नक्कीच वाढणार। इनफॅक्ट काही महिन्यापूर्वी फॉर ग्रीन हायड्रोजन आय थिंक 20,000 करोडचं काहीतरी आउटले गव्हर्नमेंटनी दिलं होतं। या बजेटमध्ये थोडं अजून डिटेलिंग केलंय। आणि दुसरं म्हणजे आपला जो एक टार्गेट आहे 2070चा की नेट झिरो करायचा, तो जर सिरियसली आपण घेतला नाही तर तो कधीच होणार नाहीये। आणि क्लायमेट चेंजचं जे आपल्याला डिसएडव्हान्टेज दिसतात आपल्या समोर दिसत आहे की वेदर कसं चेंज होत आहे, म्हणजे काय आपलं क्लायमेट चेंज किती अफेक्ट होतं, आपण जर आत्ता त्याला सिरियसली नाही घेतलं आणि गव्हर्नमेंट इज सिरियस, त्यांना रिन्युएबल किंवा ई पॉवर आणि ग्रीन टेक्नॉलॉजीमध्ये दे आर फुल्ली कमिटेड, आणि त्या संदर्भाने या बजेटमध्ये आपल्याला दिसून येत आहे ते। एकूण सर MSME बद्दल जर का बोलायचं तर काय काय तुम्हाला यामध्ये गोष्टी दिसतात? कारण की MSME मध्ये जर सांगायचं तर कोविडमधला काही ज्या गोष्टी होत्या त्या संदर्भात मोठ्या प्रमाणात मदत करण्याच्या हेतून पुढे आलेलं आहे। म्हणजे कोविडच्या काळात त्यांनी एक एमर्जन्सी क्रेडिट लाईन गॅरंटी स्कीम काढली होती जी खरंच खूप फायदेशीर झाली होती। त्या स्कीमचा मुद्दा 31 मार्चला संपत होता। या बजेटमध्ये फायनान्स मिनिस्टरनी म्हटलं की आम्ही त्याच स्कीमला एका नवी दृष्टिकोनाने पाहतोय आणि जास्ती आउटले दिलाय। म्हणजे ही स्कीम कंटिन्यू करणार, कारण की ही स्कीम खरंच खूप फायदेशीर होती। प्लस दुसरं त्यांनी म्हटलंय की ज्या लोकांचा कॉन्ट्रॅक्ट्स गेले आहे
इन कोविड टाइम्स बिकॉज दे आर नॉट एबल टू सॅटिस्फाय. तर जे रिटेन्शन मनी ठेवलं होतं जे 95% ते परत करणार म्हणजे एक कॅश फ्लो परत एमएसएमईला मिळणार. तर एमएसएमईच्या आणि प्लस जेव्हा तुम्ही कॅपेक्समध्ये इन्व्हेस्ट करता इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये इन्व्हेस्ट करता ते सगळं एमएसएमईलाच येणार ना, कारण की फायनली तुमचे सप्लाय चेन कुठे आहे, सप्लाय चेन स्टार्ट फ्रॉम एमएसएमई. तर जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करणार प्रोजेक्ट्समध्ये तुमच्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये तर डाऊन द लाईन जो सप्लाय चेनमध्ये आहे तो सगळ्या एमएसएमईचाच इंडस्ट्री आहे. तर त्यांना तो फायदा होणारच. म्हणजे तसं म्हटलं ना की डायरेक्टली पण होतोय आणि इनडायरेक्टली पण फायदा होणारच आहे. आणि एकंदर ओव्हरऑल जर घेतलं तर कुठेही मला काही निगेटिव्ह दिसत नाहीये. म्हणजे नो कंप्लेंट्स. दुसरीकडे अजून एक यात महत्त्वाचं असं बघायला मिळतं आहे की इन्फ्रास्ट्रक्चरसाठी मोठ्या प्रमाणात जो खर्च आहे, निधी आहे तो ठेवण्यात आलेला आहे. म्हणजे आता जसा तुम्ही बोललात रेल्वे असेल किंवा मग इतर इन्व्हेस्टमेंट्स जे फंड्स आहेत ते देखील ठेवलेले दिसत आहेत. हायवेज असेल या संदर्भात रिअल इस्टेटला किती प्रमाणात फायदा होऊ शकेल? इन्फ्रास्ट्रक्चर फायनली रिअल इस्टेटच आहे ना. तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर हवेत तर करत नाही. तुम्ही रोड्स बनवा किंवा ब्रिजेस बनवा, फायनली तुम्हाला आजूबाजूची वस्ती तर डेव्हलप करावंच लागते. आता तुम्ही आपला मुंबई दिल्ली कॉरिडॉर जे बनवत आहे आजूबाजूचा कम्प्लीट जर तुम्ही प्रोजेक्ट पाहिला तो सगळा इंडस्ट्रीवर आहे, तो सगळा तुमचा हाऊसिंगवरच आहे. म्हणजे तुम्ही एक प्रोजेक्ट बनवाल त्याच्या जे व्यतिरिक्त जे होतं ते पण डेव्हलप होतं. त्याच्यात हाऊसिंग इज अ बिग थिंग. आणि जरी तुम्ही डायरेक्टली तुम्हाला याच्यात काय मिळत नसेल तरी इनडायरेक्टली तर एव्हरीथिंग कम्स पार्ट ऑफ इट. कारण की तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये डेव्हलप केलं तो एक मुद्दा होतो, पण त्याच्या आजूबाजूला किती सगळे डेव्हलपमेंट होतात. आणि आय थिंक जितकं तुम्ही इन्व्हेस्ट करत जाल तितकं बाकीचे पण एरियाज डेव्हलप होत जातील. तर तुम्ही जरी त्यांनी हाऊसिंगला काही स्पेसिफिक जर आपण दिसत नसेल तरी जेव्हा ते इन्व्हेस्ट करणार आहे प्रोजेक्ट्समध्ये हाऊसिंग ऑटोमॅटिकली गेट्स डेव्हलप. एकूण जर का बघायचं तर अर्थसंकल्पाला 10 पैकी किती मार्क द्याल तुम्ही? मी तर म्हणेन 8 डेफिनेटली. कारण की याच्यात मला काही खूप म्हणजे लॉंग टर्म प्लॅनिंगच्या हिशोबाने केलं आहे. मला याच्यात कुठे निगेटिव्ह दिसत नाहीये. आणि जर तुम्ही आजची पोझिशन घ्याल तर वी आर वेअर वी आर. तर आय वुड से 8 इव्हन 9. आता हे होते अजित मंगरुळकर सर, ज्यांच्याकडनं एकूण स्पष्ट करण्यात आलं आहे की सध्याला भारताची अर्थव्यवस्था ही मजबूत स्थितीत आहे आणि एकूणच ह्या अर्थसंकल्पातनं दिशादर्शक असा रोड मॅप तयार केल्याचं बघायला मिळत आहे. कॅमेरामन अजित कदमचा अभिषेक मुठाळ, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.